पार्श्वभूमी मनसेच्या मिशन मुंबईची आणि ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची। यावेळी राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य सर्वांचं लक्ष वेधून घेतंय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद असून या दोन्ही पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या दृष्टीने केलेलं हे मोठं विधान समजलं जात आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान गेले अनेक दिवस एकमेकांवर चिखलफेक करणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते आणि त्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र आता खुद्द ठाकरे बंधूही सातत्याने एकमेकांच्या पक्षांचं कौतुक करतायत। त्यामुळे संभाव्य युतीचा हा ग्रीन सिग्नल मानला जातोय। तसंच पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन कामाला लागा आणि मतदार याद्या तपासा अशा महत्त्वपूर्ण सूचना देताना मतदार यादीतील घोळावरही राज ठाकरेंनी अप्रत्यक्ष भाष्य केलं। पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। मनसे गटाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावं। मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त इतरांची मुंबईत ताकद नाही। असं भाष्य राज ठाकरे यांनी केलंय। दरम्यान राज ठाकरेंनी हे जे भाष्य केलं यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टोला लगावला। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं।